Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn 1.4 Be Smart lessons meaning in Marathi. तर आपण आज हा लेसन आणि त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. बी स्मार्ट तर हा तुमच्या 10th स्टँडर्ड इंग्लिशच्या टेक्स्टबुक मधला 1.4 लेसन आहे. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स म्हणजे काय? पहिली ती गोष्ट तुम्हाला बी स्मार्ट म्हणजे काय ते सांगते. बी स्मार्ट म्हणजे तुम्हाला म्हटलंय की तुम्ही यशस्वी बना, हुशार बना. तर त्यांना असं म्हणायचंय की क्रीडा स्पर्धेमध्ये यशस्वी जे होतात ते काही जिम मध्ये तयार होत नाही किंवा व्यायाम शाळेमध्ये ते बनत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम म्हणजे जे यशस्वी बनतात किंवा जे क्रीडा स्पर्धेमध्ये विजयी होतात ते फक्त जिम मध्ये जाऊन विजयी होत नाहीत, तर त्यांच्या आत खोलवर आत कुठेतरी त्यांच्या दुर्दम्य इच्छा असते की त्यांना चॅम्पियन बनायचंय. अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन, दे हॅव टू हॅव द स्किल अँड द वेल म्हणजे त्यांच्या मनामध्ये जी सुप्त इच्छा असते, जे स्वप्न असतं, जो दृष्टिकोन असतो, तर त्या गोष्टी महत्वाच्या असतात कोणत्याही विजयी बनण्यासाठी एखाद्या व्यक्तीसाठी. आणि त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती ही फार महत्वाची आहे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण त्यांची जी इच्छा आहे ती त्यांच्या कौशल्यापेक्षा सुद्धा जास्त कशी पाहिजे? तीव्र पाहिजे की मला चॅम्पियन व्हायचं आहे. म्हणून कौशल्य आणि या इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राइव्ह इन द सेम मॅनर आणि कित्येक यशस्वी व्यावसायिकांचा उत्कर्ष देखील याच पद्धतीने होतो की त्यांच्याकडे असणाऱ्या कौशल्यापेक्षा त्यांची यशस्वी होण्याची इच्छाशक्ती ही जास्त तीव्र असते. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सर्वांकडेच नैसर्गिक दृष्ट्या काही गुणवैशिष्ट्ये असतात किंवा बुद्धी कौशल्य असं असंही म्हटलं तरी चालेल. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल्स इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आणि आपण त्या बुद्धी कौशल्यांचा, वैशिष्ट्यांचा उपयोग जर आपल्या आयुष्यातील यशासाठी केला तर नक्कीच त्याचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग होऊ शकतो. वी शॅल नॉट अचीव्ह आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ऍक्शन्स टू अचीव्ह देम म्हणजे आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल, आपल्याला आपली उद्दिष्ट पूर्ती करायची असेल तर आपल्याला काही ना काहीतरी कृती करणं ही अत्यंत आवश्यक होणार आहे. त्यामुळे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कृती केली नाही तर ती कृती पूर्ण होऊ शकणार नाही. हे सगळं तुम्हाला काय सांगताय? तुम्ही आता 10वीला आहात, तुमच्याही स्वप्न असतील मनामध्ये, तुम्हालाही काहीतरी होण्याची इच्छा असेल, तुमच्याही प्रत्येकाकडे काही ना काहीतरी कौशल्य असणारे, बुद्धी कौशल्य असणारे, तर तुम्ही स्वतःच्या आतलं जे टॅलेंट आहे ते ओळखा, त्याला कृतीची जोड द्या आणि बघा तुमच्या इच्छाशक्तीच्या साह्यानं, तुमच्या कौशल्याच्या साह्यानं तुम्ही तुमच्या मनातलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकाल. सेटिंग गोल हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन म्हणजे इथे ते म्हणताय की ध्येय निश्चित करताना 2 महत्वपूर्ण पैलू आपल्याला इथे लक्षात घेतले पाहिजे. एक म्हणजे कल्पकतेची जोड, कल्पकता आणि नवनिर्मितीची क्षमता म्हणजे नवनिर्माण गोष्टी ज्या आपण करतो, जसं की ओरिजिनॅलिटी म्हणजे की नवीन आहे, आणि स्टेपिंग स्टोन ऑफ इल्युमिनेट द पाथ. त्यामुळे तुमचं काय होणार आहे? तुमचा जो रस्ता आहे यशाचा तो जास्त सुस्पष्ट होणार आहे. गोल्स पुट वन ॲट द हेम ऑफ लाईफ, परस्युइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन्स म्हणजे ध्येयामुळे व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे हाती घेऊ शकते आणि त्याचा पाठपुरा केल्यामुळे तुमच्या उज्ज्वल भविष्याची तुम्हाला शाश्वती मिळते. तुम्ही म्हणत असाल घरामध्ये प्रत्येक व्यक्ती तुम्हाला म्हणत असणार आहे, अरे तू आयुष्यात आता अभ्यास कर, चांगलं होईल म्हणजे काय होईल? तर तुमचं उज्ज्वल जे भविष्य आहे ते सुनिश्चित होईल या सगळ्यामुळे. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. म्हणजे आपलं जर ध्येय समोर असेल ना तर आपल्या आयुष्यामध्ये आपण भरकटणार नाही आणि न भरकटता सुरळीत आपल्या ध्येयाकडे आपण वाटचाल करत जाऊ असं इथे लेखकाला म्हणायचंय. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग म्हणजे ध्येय निश्चित करणं वरवर आपल्याला सोपं वाटू शकतं, परंतु खरं बघितलं गेलं तर ते खूपच जास्त आव्हानात्मक असतं. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स म्हणजे कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. म्हणजे एखादा म्हटलं की यार मला काय करायचंय, मी काय करणारच नाही, तर मग अपयश त्या व्यक्तीला येऊच शकत नाही ना. जो काहीतरी ध्येय निश्चित करतो त्याच व्यक्तीला अपयश येऊ शकतं.
आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. शेवटी माणसाला ठरवावंच लागतं की त्याला आयुष्यामध्ये काय हवंय. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रेकमेंड अ 5 steps अप्रोच. म्हणजे आपल्याला काय मिळवायचं आपल्याला ठरवावं लागणार आहे आणि ध्येय साध्य करायचं असेल तर आपल्याला 5 टप्प्यांचा मार्ग अवलंबावा लागणार आहे असे तज्ञ लोक आपल्याला इथे सुचवतात. इथे काय 5 मार्ग आहेत बघा. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. म्हणजे तुम्ही स्मार्ट गोल्स म्हणजे काय की स्मार्ट ध्येय हे आपल्या एक यश मिळवण्यासाठी मदत करण्याची विचारांची पद्धत आहे. ज्याला विचार पद्धती मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग म्हणजे विचार पद्धती आहे दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस आणि लोकांना ती मदत करते यशस्वी होण्यासाठी. स्मार्ट स्टँड्स फॉर. आता इथे आपण अॅक्रोस्टिक पाहिलेली आहे. स्मार्टला उभं लिहिल्यानंतर एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रिअलिस्टिक आणि टी फॉर टाइम बाउंड. तर या 5 पद्धती आपण अवलंबल्यात आपल्याला यश नक्की मिळणार आहे. स्पेसिफिक म्हणजे काय तर विशिष्ट. मेजरेबल म्हणजे मोजता येण्यासारखे. अचिवेबल म्हणजे काय प्राप्त करण्याजोगे. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी आणि टाइम बाउंड म्हणजे काय की काल मर्यादा निश्चिती असली पाहिजे. स्मार्ट गोल्स हॅव स्पेसिफिक रुब्रिक. आता इथे आपण बघतोय की स्मार्ट गोल म्हणजे स्मार्ट ध्येय यासाठी आपल्याला काय करायला लागेल खास एक सूची करावी लागेल. आता इथे आपण स्पेसिफिक म्हणजे निश्चित तपशील असलेला. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रुव्हमेंट. आता तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका कारण तुम्हाला पण जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला ही 5 सूत्र माहिती असणं आणि ही विचार पद्धती कळणं फार गरजेचं आहे. म्हणून तर तुम्हाला धडा दिलेला आहे. तर स्पेसिफिक म्हणजे निश्चित असं. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रुव्हमेंट म्हणजे सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या क्षेत्राचा याच्यामध्ये समावेश असतो. द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाइंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. जितकं तुम्ही स्पेसिफिकली जाल तितकं तुम्हाला यश लवकर प्राप्त होईल. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल्स. म्हणजे जितकं तुम्ही नेमकेपणानं काम करणार तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचं ध्येय साध्य होऊ शकतं आणि यासाठी काही मापदंड ठरवणं गरजेचं आहे. सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल्स. फॉर एक्झाम्पल इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस व्हॉट एक्झॅक्टली इट इज कपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. म्हणजे मापदंड म्हणजे काय की ध्येयाकडे वाटचाल करणं सोपं जाण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल बघा. उदाहरण दिलं त्यांनी इथे. एखादं घर बांधताना किती क्षमतेचं घर हवं आहे, किती कालावधी लागेल याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. त्यालाच आपण काय म्हणणार स्पेसिफिक. दुसरा मुद्दा आहे मेजरेबल. मेजरेबल म्हणजे मोजता येण्यासारखा. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. ध्येयाची निश्चिती केली ना तर आपल्या प्रगतीचा आपल्याला टप्पा पण शोधता येतो की आपला प्रत्येक प्रगतीचा टप्पा व्यवस्थित प्राप्त केला आहे की नाही हे आपल्याला ठरवता येतं. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल्स पिरियड. म्हणजे बेंचमार्क म्हणजे काय ज्याला आपण यशाचा मापदंड असं म्हणू शकतो. असा हा बेंचमार्क म्हणजे आपण जेव्हा ध्येय प्राप्त करत असतो तेव्हा आपल्याला एक एक टप्प्याटप्प्यानं आपली प्रगती झाली आहे की नाही त्याचा मार्गक्रम आखता येतो आणि त्यामुळे जी ध्येयपूर्ती आपल्याला करायची आहे त्याचं संपूर्ण कालावधीचं त्याच्या कामगिरीचं मानक आपल्याला ठरवता येतं. वाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. त्यांनी इथे फुटबॉल खेळाडूंचं उदाहरण दिलेलं आहे की फुटबॉल खेळताना प्रत्येक खेळाडूची जागा आणि त्याचं जी कामगिरी असते ती निश्चित केलेली असते आणि त्याच ठिकाणी तो प्लेयर खेळतो. त्याचप्रमाणे आपल्याही कामाची आपल्याही ध्येय निश्चितेची जागा ठरली पाहिजे. त्याचे यशाचे मापदंड ठरले पाहिजे. प्रगतीचे टप्पे आखले गेले पाहिजे. हे झालं मेजरेबल यामध्ये. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे अचिवेबल. अचिवेबल म्हणजे प्राप्त करणे किंवा साध्य करणे या अर्थाने आहे. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. म्हणजे आपण जे ध्येय निश्चित केलं आहे त्या ध्येय निश्चितीसाठी आपल्याला ठराविक असा कालावधी ठरवला गेला पाहिजे. ऑफन दिस गोल्स मे ऍक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. याचा अर्थ असा होतो की आपली जी ध्येय आहे
आपल्याला जे ध्येय पूर्ती करायची आहे त्याचा कालावधी ठरवला की ती ध्येय पूर्ण करण्यासाठी यशाची पहिली पायरी किंवा यशाचा आपण म्हणतो ना मैलाचा दगड यातनं निश्चित करता येतो, ज्यातून आपल्या भविष्याची कारकीर्द आपल्याला ठरवता येते. ऍज अ स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट. याचा अर्थ असा की म्हणाल की मी प्रेसिडेंट होऊ शकतो का? विद्यार्थी म्हणून पहिलंच तुमचं प्रेसिडेंट हे काही यशाचं मापदंड होऊ शकत नाहीये. अ प्राईम मिनिस्टर होऊ शकत नाही, बट कॅन होप टू रीच दोज हाईट इन फ्युचर. पण भविष्यात मात्र तुम्ही प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर होऊ शकता, पण त्यासाठी अगोदर तुम्हाला त्या दृष्टीनं परिपूर्ण होण्यासाठी एक एक टप्पा पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही यश मिळवताना, यशाचे मापदंड ठरवताना तुम्ही लगेच तुमचं ध्येय साध्य झालंय की नाही यावरनं तुम्ही यशस्वी झाला किंवा नाही असं ठरवू नका. टप्प्याटप्प्यानं जा. 10वी झाली, 10वीचे मार्क किती मिळतात, 12वीचे किती मिळतात, त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या फॅकल्टीत जायचं त्याचं काय तुम्हाला यश मिळतं, त्याचे पर्सेंटेज किती मिळतात आणि त्यासोबत कोणते कोणते कौशल्य तुम्ही विकसित करता, या प्रकारे तुम्हाला अचिव्हेबल गोल्स ठरवावे लागणार आहे. पुढचा आहे रिअलिस्टिक. रिअलिस्टिक या शब्दाचा अर्थ काय आहे? वास्तववादी. जे आहे ते आहे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टीज. म्हणजे तुम्हाला ध्येय अशीच ठरवावी लागणार आहे की जी तुम्हाला करता येऊ शकणार आहे, की जे स्किल किंवा ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त आहे त्या दृष्टीनेच तुम्हाला तुमचं ध्येय ठरवावं लागणार आहे. बिल्डिंग एक्सपर्टीज टेक्स टाइम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम एन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाउंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. म्हणजे तुम्ही ठरवलं की यार मी डॉक्टर होणार आहे, चला आता 10वी झाला की डॉक्टर झाला असं नाही होऊ शकत ना. 11वी 12वी करणं गरजेचं आहे, डॉक्टरकीचे 5 वर्ष करणं गरजेचं आहे. प्रत्येक इयरला तुम्ही एक्सपर्ट होत जाणार आहात आणि मग तुम्ही शेवटी डिग्री प्राप्त करून डॉक्टर स्वतःला म्हणणार आहात. तसं तुम्हाला लगेच कुठली गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. हे झालं वास्तववादी विचार. आणि जो म्हणाल की नाही मी आता 1 वर्षात सगळं परिपूर्ण नॉलेज घेतो, तर हे काय झालं? अनरिअलिस्टिक. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. याचा अर्थ इथे असा होतो की आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वेळेच्या आपण जे काम आता इथे करतोय ते कमी कालावधीत कोणत्याही कामात पारंगत होण्याची इच्छा बाळगणं हे अवास्तववादी आहे. त्यामुळे आपण एकच काम करायचं आहे, आपल्या डोक्यात चित्र स्पष्ट ठेवायचं आहे की पूर्ण करण्याची क्षमता आपण अंगी बाणायची आहे आणि आपण आपलं ध्येय निश्चित करताना एका टप्प्याने पुढे सरकायचं आहे. टाइम बाउंड. टाइम बाउंडचा अर्थ आहे कालमर्यादा. एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. याचा अर्थ आहे की प्रत्येक ध्येयासाठी वेळेचं मापदंड निश्चित करावे, त्यामुळे त्याच्यावर अधिक लक्ष केंद्रित करणं आणि याची जाणीव, जबाबदारीची जाणीव मनात ठेवणं गरजेचं आहे. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन इट नेव्हर बिकम्स अ रियालिटी. आता वजन कमी करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचं असेल तर जादू नाही होणार आहे ना, त्याला सातत्यपूर्ण तो प्रयत्न करणं गरजेचं आहे, तेव्हा त्या व्यक्तीचा वेट लॉस होऊ शकतो. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. म्हणजे व्यायाम करणं, आहार आणि तणावविरहित विचार ह्या 3ही गोष्टी सोबत असतील तर वेट लॉस होऊ शकतो. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला मनात कुठलीही शंका, द्विधा मनस्थिती न होऊ देता फॉलो केल्या पाहिजेत. डाऊट ऑर इनडिफरन्स बट विदिन अ डेडलाईन. म्हणजे आपण ठरवायचंय ठराविक मुदतीमध्ये कुठलीही शंका किंवा उदासीनता मनात न आणता जर आपण ठरवलं की योग्य आहार, योग्य व्यायाम आणि तणावविरहित आपण जर विचार मनात आणले तर मात्र आपलं वजन नक्की कमी होईल. पण त्यासाठी एक ठराविक कालावधी असणं गरजेचं आहे. यासाठी कुठलीही गोष्ट, कुठलेही ध्येय ठरवताना तुम्हाला वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे. विजन, विशेष, इंटेन्शन अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला तुमची जर ध्येय पूर्ती आहे किंवा ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्ने मौल्यवान असतात, खूप जास्त मौल्यवान असतात. This spark of imagination and encourage us to define where we want to reach. म्हणजे त्यामुळे आपल्याला कल्पनाशक्ती जी आपली आहे ती जागृत होते आणि आपल्याला नेमकं कुठे पोहोचायचंय हे आपल्या लक्षात येतं. In order to get there, however, we need to bring life images. म्हणजे
आपल्याला ते ठरवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि तिथं पोहोचण्यासाठी मात्र आपल्या मनातली प्रतिमा व्यावहारिक पातळीवर आपल्याला उतरवता येते. डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आर स्ट्रॅटेजीज. आपल्या ज्या सगळ्या कल्पना आहेत आपल्याला अवलंबित करता येतात. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कॅनॉट गेट एनिथिंग आउट. म्हणजे आपण जी आपली जी ऊर्जा आहे, गुणवत्ता आहे, या सगळ्याचा आपण वापर करायचा आहे आणि आपण जर तो वापर केला नाही तर आपल्याला त्यातून काहीच मिळणार नाहीये. जसं एखादी तुतारी असते, आपण त्याच्यामध्ये हवा फेकतो आणि मग त्याचा जो आवाज होतो, त्यात काहीतरी टाकल्याशिवाय त्यातनं आवाज बाहेर पडणार नाहीये. तसंच आहे आपल्याला की आपण काहीतरी दिल्याशिवाय आपल्याला काहीतरी मिळणार नाहीये. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश हे कसं असतं माहिती का? अंधकारातून चालण्यासारखं असतं, अंधकारातून केलेली वाटचालीसारखं यश असतं. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. म्हणजे आपल्याला योग्य पाऊलवाट शोधणं, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणं आणि वाटचाल करून पुढे चालणं, या सर्व गोष्टी आपल्याला येणाऱ्या समस्यांना कसं सामोरं जातो, कसं हाताळतो याच्यावर अवलंबून आहे. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. याचा अर्थ असा आहे की जिथं आपल्याला जाण्याची इच्छा आहे तिथं पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला आपल्याला टाकता यायला पाहिजे. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. म्हणजे आपण उचललेलं प्रत्येक पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधारानं द्यायला हवंय, चालायला हवंय. जर आपण असं केलं तर आपल्याला निश्चितच यश प्राप्ती होईल आणि आपण प्रत्येक ध्येय साध्य करू शकतो. तुम्हाला तुमचं सगळं स्वप्न पूर्ण करता येणार आहे. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि पंचसूत्री अवलंबवायची आहे. हा व्हिडिओ इथेच संपलाय. आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.